तर गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत बैठक सुरू आहे। चारही नेत्यांमध्ये पाऊण तासापासून ही चर्चा सुरू आहे। पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण कार्यक्रम तसंच मेट्रो 3 उद्घाटनाच्या कार्यक्रमाचाही आढावा यावेळेला घेण्यात आल्याची माहिती मिळते। शिर्डीतील सन अँड सॅन या हॉटेलमध्ये ही बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। तर आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काही दिवसांपूर्वी आलेले होते महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र देखील त्यांना दिलेलं होतं की अतिवृष्टीसाठी जास्तीत जास्त मदत केंद्राकडून मिळावी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिल्लीचा दौरा देखील केलेला होता आणि त्यानंतरची ही बैठक जी आहे त्याला महत्त्व प्राप्त होते। अधिक काय अपडेट? बरोबर आहे सचिन, ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे शिर्डीमध्ये, ते आता वास्तव्याचे असलेले पाहायला मिळते। उद्या शिर्डीमध्ये एक दोन कार्यक्रम जे आहेत ते त्यांचे होणार आहेत। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक जी आहे ती सुरू आहे। सध्या राज्यातली जी स्थिती आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान पावसामुळे झालेलं आपल्याला पाहायला मिळते। याचा आढावा जो आहे तो केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पुढील आठवड्यात नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी येणार आहेत। या संदर्भातली सुद्धा माहिती जी आहे ती घेतली जाते आणि आगामी निवडणुकांसंदर्भात सुद्धा या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। त्यामुळे ही बैठक जी आहे ती साहजिकच महत्त्वपूर्ण असणार आहे। राज्यामधल्या सगळ्या स्थितीचा आढावा जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहे ते घेत असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली आहे। धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।